आपण सेकंड नंबरच्या एक्झरसाइजला सुरुवात केली आणि त्या एक्झरसाइजमधले काही प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. पण आता आणखी काही पुढचे प्रॉब्लेम्स पाहण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला बघावं लागेल. त्या फॉर्म्युलेचं नाव आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. तुम्ही म्हणाल की याआधी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहिलेला आहे, मग पुन्हा एकदा का? तर हा वेगळा आहे. पहिला जो आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहिलेला आहे तो ट्रायंगलचा होता आणि आता जो सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण पाहणार आहोत तो टेट्राहेड्रॉनचा आहे. आणि याचा प्रूफ वगैरे नाही आहे, फक्त फॉर्म्युला काय आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. पण त्यापूर्वी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे टेट्राहेड्रॉन म्हणजे काय. टेट्राहेड्रॉनची डायग्राम मी इथे बोर्डवर काढलेली आहे. तुम्ही या डायग्रामकडे व्यवस्थित लक्ष द्या. या डायग्राममध्ये 4 ट्रायंगल्स दिसत आहेत तुम्हाला. 4 टोटल ट्रायंगल्स आहेत. एक जो बेसमध्ये आहे तो बघा, याचं नाव आहे BCD, हा बेस आहे. एक माझ्या बाजूला ट्रायंगल आहे ACD, हा एक ट्रायंगल. एक या बाजूला ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे ABC आणि एक पाठीमागे ट्रायंगल आहे ज्याचं नाव आहे ABD. असे 4 ट्रायंगल्स या डायग्राममध्ये आहेत. जसा पिरॅमिड असतो ना त्या टाईपचाच हे डायग्राम आहे. 3 ट्रायंगल असे बाजूला लागलेले आहेत आणि खाली एक बेसमध्ये आहेत. असे टोटल 4 ट्रायंगल्स आहेत. अशा टाईपची जी डायग्राम तयार होते या डायग्रामला म्हटलं जातं टेट्राहेड्रॉन. आणि इथे जो पॉईंट ए आहे B, C आणि D यांना म्हणतात व्हर्टेक्स ऑफ द टेट्राहेड्रॉन. याचं नाव आहे ABCD. हा टेट्राहेड्रॉन आहे आणि या टेट्राहेड्रॉनचा जो सेंट्रॉइड आहे तो आतमध्ये घेतला आहे मी हा G पॉईंट. तर या G पॉईंटचा पोझिशन वेक्टर जर काढायचा असेल तर तो फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. इथे G पॉईंटचा पोझिशन वेक्टर लिहिण्याचा फॉर्म्युला असा आहे कि if vector A, vector B, vector C and vector D are position vectors of A points A, B, C, D, then position vector of centroid G is equal to, हे जे वर्टायसेस आहेत या टेट्राहेड्रॉनच्या वर्टायसेसच्या पोझिशन वेक्टरची सम करायची. वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C प्लस वेक्टर D, 4 वेक्टरचे 4 पॉईंटचे पोझिशन वेक्टर आणि याला 4 ने डिवाइड करायचे अपॉन 4. तर हा झाला आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. जेव्हा जेव्हा टेट्राहेड्रॉनचा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस सेंट्रॉइड फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचं. वेक्टर G इज इक्वल टू वेक्टर A प्लस वेक्टर B प्लस वेक्टर C प्लस वेक्टर D अपॉन 4. ट्रायंगलच्या वेळेस 3च होते. इथे 4 आहे, 4 वर्टेक्स आहेत टेट्राहेड्रॉनला. तर A प्लस B प्लस C प्लस D अपॉन 4. आणि आता यावरचे जे एक्झरसाइजमध्ये 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. हा फॉर्म्युला लिहून घ्या सर्वांनी. सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन डायग्राम काढून घ्या आणि फॉर्म्युला लिहून घ्या. आता आपण एक्झरसाइजमधला 12 नंबरचा सम पाहतोय. यामध्ये KLMN हा एक टेट्राहेड्रॉन दिलेला आहे. हे त्याचे वर्टायसेस आहेत KLMN आणि तुम्हाला या टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड काढायचं. म्हणजेच तुम्हाला या टेट्राहेड्रॉनच्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. आपण याला आता सॉल्व करणार आहोत. टेट्राहेड्रॉनचे जे वर्टायसेस आहेत त्यांचे पोझिशन वेक्टर्स घेऊ. वर्टायसेस कोण आहेत बघा, KLMN. लेट वेक्टर K, वेक्टर L, वेक्टर M, वेक्टर N, R कोण आहेत पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स किंवा वर्टायसेस KLMN रेस्पेक्टिव्हली. यांना आपण इन टर्म्स ऑफ IJK मध्ये लिहिणार आहोत. देअरफॉर वेक्टर K इज इक्वल टू येणार 5i मायनस 7j प्लस 0k. त्यानंतर येणार वेक्टर L इन टर्म्स ऑफ IJK 1, 5, 3 असे कोऑर्डिनेट दिले होते. देणार आहे प्लस 5j प्लस 3k. KL नंतर वेक्टर M इज इक्वल टू एमचे कोऑर्डिनेट 4 मायनस 6 3, 4i मायनस 6j प्लस 3k आणि N पॉईंटचा पोझिशन वेक्टर 6i मायनस 4j प्लस 2k.
के एल एम एन हे झाले व्हर्टायसेसचे पोझिशन वेक्टर. आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढायचं. तर लेट जी बी द सेंट्रॉइड, जी बी द centroid of tetrahedron. Therefore, by using centroid formula, G चा पोझिशन वेक्टर वेक्टर G is equal to वेक्टर K प्लस वेक्टर L प्लस वेक्टर M प्लस वेक्टर N अपॉन 4. हा तो सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे टेट्राहेड्रॉनचा. फॉर्म्युला लिहून देताना ए बी सी डी असे पॉईंट्स होते. इथे के एल एम एन आहेत म्हणून लिहिताना फॉर्म्युल्यामध्ये चेंज करावं लागलं. आणि आता वेक्टर जी इज इक्वल टू या सर्वांचे ॲडिशन करायची. के एल एम एन यांची ॲडिशन. तर लक्षात द्या हे ॲडिशन मी इथे डायरेक्ट लिहितो, तुम्ही असं करू नका. तुम्ही पहिले सर्व वेक्टर त्यामध्ये लिहा, नंतर ॲडिशन करा. बघा 5i प्लस आय हे झाले 6i, 6i प्लस 4i झाले 10i, 10i प्लस 6i 16i. त्याच्यानंतर जेच्या टर्मचं कॅल्क्युलेशन्स -7j प्लस 5j -2j -2j -6j -8j -8j -4j -12j 0 प्लस 3 3 3 प्लस 3 6 6 प्लस 2 8 k अपॉन 4. त्या सर्व 4 वेक्टरची ॲडिशन जी आहे ती एवढी झाली. वेक्टर जी इज इक्वल टू या सर्वांमध्ये 4 कॉमन निघाले. तर ब्रॅकेटमध्ये राहिले 4i -3j प्लस 2k अपॉन 4. यामधले 4 4 कॅन्सल. देअरफॉर वेक्टर जी इज इक्वल टू 4i -3j प्लस 2k. हा झाला पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट जी म्हणजे सेंट्रॉइड. आणि यावरून आता आपण सेंट्रॉइडचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकतो. देअरफॉर पॉईंट जी चे कोऑर्डिनेट्स राहणार. पहिला कोऑर्डिनेट 4, दुसरा आहे तो -3 आणि तिसरा आहे +2. त्याने विचारलं होतं फाइंड द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. तर आहे सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. आता आपण एक्झरसाइजमधलं 11 नंबर पाहतोय. टेट्राहेड्रॉनचं नाव दिलेलं आहे OABC. जर मी अशा प्रकारचा हा टेट्राहेड्रॉन काढला OABC हा टेट्राहेड्रॉन आहे. आणि या टेट्राहेड्रॉनमध्ये ओ म्हणजे ओरिजिन ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 0. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत A2 3. बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 B2 अँड सीचे कोऑर्डिनेट्स आहेत 2 1 C. इथे सेंट्रॉइड आहे जी त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत 1 2 -1 1 2 -1. तुम्हाला पॉईंट P ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ABC याचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन फाइंड करायचं आहे. O आणि P यांच्यामधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. पण हे डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला ABCच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. त्यामध्ये हा जो A पॉईंट आहे त्यामध्ये पहिला x कोऑर्डिनेट A आहे, B मध्ये y कोऑर्डिनेट B आहे आणि C मध्ये थर्ड कोऑर्डिनेट जो Z आहे तो C आहे. पहिले आपल्याला या ABCच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत आणि हे फाइंड करणं खूप सोपी आहे. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन दिला म्हणजे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला टेट्राहेड्रॉनचा यूज करावा लागेल. इथे जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत त्या सर्वांचे आपण पहिले पोझिशन वेक्टर्स लिहून घेऊ. लेट आता ओरिजिनचा पोझिशन वेक्टर येणार नल वेक्टर. हा नल वेक्टर आहे. वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर पीव्हीएस ऑफ पॉइंट्स OABC रिस्पेक्टिवली. तो ओरिजिन असेल त्यामुळे हा नल वेक्टर लिहिण्याची गरज नाही. आपण फक्त हे 3 वेक्टर लिहिणार A B अँड C. वेक्टर A येणार AI प्लस 2j प्लस 3k. वेक्टर B येणार I प्लस BJ प्लस 2k. वेक्टर C येणार 2I प्लस J प्लस CK. आता याचा सेंट्रॉइड काय दिलेला आहे आपल्याला. सेंट्रॉइड 1 2 -1. लेट
कॅपिटल झी त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2 -1 बी द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. देअरफॉर वेक्टर जी इज इक्वल टू येणार I + 2j - k. झाले हे सर्व वेक्टर्स काढून. डायग्रामची काही गरज नाही आहे यामध्ये. आता यूज करणार आहोत आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला फॉर टेट्राहेड्रॉन. देअरफॉर by using सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला येणार आहे वेक्टर जी इज इक्वल टू नल वेक्टर प्लस वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी अपॉन 4. वेक्टर जी हा आहे I + 2j - k. I + 2j - k इज इक्वल टू त्या 4 वेक्टरचे ॲडिशन्स मी इथे लिहितो आहे. तर नल वेक्टर तर घेण्याची गरजच नाही आहे. AI + I + 2i ते झाले 3i + AI. त्यामधून I कॉमन निघाले ते झाले A + 3. A + 3 × I प्लस जेची ॲडिशन जर केले तर 2 + 1 3 3 + B × J किंवा B + 3 × J आणि थर्ड केची जर ॲडिशन केली तर काय येणार 5 + C × K. 5 + C × K अपॉनमध्ये येणार 4. 4ची साईड इकडे चेंज करा. 4ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर येणार 4i + 8j - 4k इज इक्वल टू A + 3 × I + B + 3 × J + 5 + C × K. हे दोन्ही वेक्टर इक्वल आहेत LHS आणि RHS. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स, इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स काय आहे, आयचे कोएफिशियंट जर कम्पेअर केले तर आपल्याला A + 3ची जी व्हॅल्यू आहे ती 4 मिळणार. B + 3ची व्हॅल्यू 8 आणि 5 + Cची व्हॅल्यू -4. यावरून तुम्ही A B Cच्या 3 व्हॅल्यूज फाइंड करू शकता. A इज इक्वल टू 4 - 3 देअरफॉर A इज इक्वल टू 1. B इज इक्वल टू 8 - 3 देअरफॉर B इज इक्वल टू 5 and C is equal to -4 - 5 therefore C is equal to -9. A, B, C या तिघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. A is equal to 1, B is equal to 5, C is equal to -9. प्रॉब्लेम इथे संपलेला नाही आहे. त्यांनी काय विचारलं होतं, हा जो पॉईंट P आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ABC. याचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आपल्याला काढायचं आहे. तर पॉईंट P जो आहे तो आपल्याला मिळाला आहे. देअरफॉर पॉईंट P ABC होता, त्याचे कोऑर्डिनेट्स आले 1 5 -9. आता आपल्याकडे पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 5 -9. पॉईंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 5 -9 आणि ओरिजिन म्हणजे O म्हणजे ओरिजिन ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 0 0. तुम्हाला या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आहे. तर आपल्याला डिस्टन्स OP फाइंड करायचं आहे. डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम ओरिजिन दॅट इज OP. फॉर्म्युला यूज करायचा डिस्टन्स फॉर्म्युला √ हे 1 -0² + 5 -0² + -9 -0² इज इक्वल टू √ इथे येणार 1² + 5² + -9² इज इक्वल टू √ 1 + 25 + 81. यांची ॲडिशन केली तर ते येणार आहे 107. √ 107 हे झालं आहे डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम ओरिजिन.